नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण असं पाहिलं आहे की इकडे आता नंदिनी ही खूप जास्त चिडलेली आहे काव्यावरती आणि ती तिला ओरडत आहे की पार्थ तुझ्याशी एवढं चांगलं वागतात तर त्यांच्याशी तू थोडं चांगलं वागायला लागतं. तर आता नंदिनी ही ओरडत असताना काव्या ही नंदिनीला सांगत आहे की हे बघ ताई, मी आणि माझा नवरा बघून घेऊ. हा आमचा नवरा बायकोंमधला आपसी प्रश्न आहे. उगाचच्या उगाच तू यामध्ये पडू नकोस. मी माझ्या नवऱ्याची माफी मागायची की नाही हे आम्ही ठरवू. आता मी माझा नवरा आमचा आपसातला प्रश्न हे सगळं काव्याने बोलल्यावर पार्थला आणि नंदिनीला खूप जास्त आनंद झालेला असतो. पार्थच्या चेहऱ्यावर एक खूप मोठीच्या मोठी स्माईल आलेली असते. तर आता नंदिनीसुद्धा हसायला लागते. तर इकडे आता मात्र काव्याला खूप मोठा प्रश्न पडतो की आपण हे सगळं काय बोलून गेलो. तर दुसरीकडे आता जो जीवा नंदिनीला जेलसी फील करून देण्यासाठी मुद्दामून भरवा तुमच्या नवऱ्याला घास भरवा असं करत असतो, आता मात्र जीवाला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं नंदिनीचे हे शब्द ऐकून, काव्याचे हे शब्द ऐकून. मग काय, आता जीवा हा एकटक काव्याकडे बघत तिथे उभाच असतो. तर इकडे आता मात्र बाकीच्या सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो काव्याच्या ह्या बोलण्यामुळे. तर काव्याला तर प्रश्नच पडलेला असतो की मी कसं काय बोलू शकते हे सगळं, माझ्या तोंडून का गेले हे शब्द. तर दुसरीकडे आता जीवाला काव्याच्या माझा नवरा हे तिने पार्थला बोललेल्या शब्दांचा खूप राग आलेला असतो आणि रागारागातच आता जीवा हा पटकन तिकडनं निघतो आणि स्वतःच्या खोलीमध्ये निघून जातो. पण आता नंदिनीचं जीवावरती लक्ष नसतं आणि इतर कोणाचंही जीवावर लक्ष नसतं. त्यामुळे जीवा हा तिथून गायब झाला ही गोष्ट कुणाच्याच लक्षात येत नाही. तर दुसरीकडे आता काव्य मात्र टेन्शनमध्ये आलेली असते की कसं काय शक्य आहे, माझ्या तोंडून असे शब्द का गेले. तर दुसरीकडे चला, आज घरामध्ये भांडण झालं, कलह झाला, हे सगळं सेलिब्रेशन वाया जरी गेलं तरी यातून काहीतरी निष्पन्न झालं आणि ते म्हणजे फायनली काव्याने पार्थला नवरा म्हणून एक्सेप्ट केलं. या गोष्टीचं समाधान घरातल्या सगळ्याच सेलिब्रेशन प्लॅन करणाऱ्या लोकांना मिळालेलं असतं. तर दुसरीकडे खोलीत येऊन जीवाने सगळा पसारा केलेला असतो, सगळीकडे अदळापट करायला सुरुवात केलेली असते आणि तो जोरात म्हणतो की काय समजते हे काव्य स्वतःला. आणि मग आता तो एक एक वस्तू इकडे तिकडे फेकत असतो. सगळी खोली जीवाने आता अस्ताव्यस्त केलेली असते आणि काव्याबरोबर घालवलेले सुंदर क्षण त्याला आठवायला लागतात. ते दोघंजणं बाईकवरून फिरलेले, त्यानंतर त्याने तिला केलेलं प्रपोज, त्यांची दोघांची पहिली डेट, त्यानंतर त्याने दिलेले तिला गिफ्ट आणि केलेले कॉल्स, सगळं काही आठवायला लागतं. तर दुसरीकडे आता मात्र इकडे सगळ्यांचं सगळं छान बोलणं वगैरे सुरू असतं. तर काव्या ही तिकडनं आपल्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे जीवा हा त्याच्या खोलीमध्ये अदळापट करतच असतो. आता मात्र जीवावरती कोणाचंच लक्ष नसतं, त्यामुळे जीवाचं अगदी छान सुरू असतं. तो स्वतःला उगाचच्या उगाच सगळ्या घडलेल्या गोष्टींचा त्रास करून घेत असतो. पण त्या मूर्ख मुलाच्या लक्षात ही गोष्ट येत नसते की सगळ्यात अगोदर सुरुवात आपणच केली. आपणच काव्याला बळेने तुझा नवरा, मिसेस काव्या पार्थ देशमुख असं सगळं चिडवलं. त्याला फक्त हेच दिसत असतं की काव्या पार्थला नवरा म्हणाली, पण आता काहीही झालं तरी हकीकत तर तीच आहे. तर आता नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते आणि जीवाने हा जो पसारा केलेला असतो तो बघून नंदिनीला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. नंदिनी जीवाला म्हणायला लागते, जीवा हो काय करताय तुम्ही हे सगळं, किती पसारा करून ठेवलाय खोलीत. तुम्हाला माहिती आहे ना मला पसारा केलेला अजिबात आवडत नाही. का उगाचच्या उगाच कपाट उघडून कपाटातले कपडे तुम्ही इकडे तिकडे फेकलेत, उगाच बेडशीट काढून खाली टाकली आहे उषा, उगाच काय हे जीवा. त्याबरोबर जीवा नंदिनीवरती चिडतो आणि तिला म्हणायला लागतो, एक मिनटं, सारखं काय गं मला लेक्चर देत असतेस, हे असंच का केलं तसंच का केलं, मी काय लहान मुलगा आहे का शाळेतला. हे बघ, माझी मर्जी माझी खोली आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा मी तुम्हाला लेक्चर नव्हते देत, मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा सगळा पसारा करण्याची काय गरज होती. त्यावर जीवा म्हणत असतो, मला असंच राहायला आवडतं आणि मी असाच राहतो, त्यामुळे मला जसं आवडतं मी तेच करणार. मी का म्हणून प्रत्येकाचं मन जपण्याचा प्रयत्न करायचा, माझ्या
मनात काय आहे, मला काय वाटतं याचं कोणालाच काहीच फरक पडत नाही ना. नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही कुठला विषय कुठे नेलात? मी फक्त तुम्हाला पसारा का केलात खोलीत एवढंच बोलत होते. नाही, जर तुम्हाला आवडलं नसेल किंवा राग आला असेल तर खरंच सॉरी. तुम्हाला हर्ट व्हावं असा कोणताही हेतू नव्हता माझा. खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्यावर जीवा म्हणत असतो, हे बघ तुझं सॉरी ना तुझ्याकडे ठेव, मला अजिबात नको आहे. आता खरं तर जीवाला राग हा काव्याचा आलेला असतो, पण तो सगळा राग जीवा हा नंदिनीवरती काढत चाललेला असतो. तर नंदिनीला मात्र ही गोष्ट कळत नसते. नंदिनी ही जीवाला म्हणत असते, जीवा काय झालं? खाली तर आत्ता एवढे नॉर्मल होतात तुम्ही, सगळं छान सेलिब्रेशन वगैरे सुद्धा झालं, मग तरी अचानक असं वर येऊन तुम्ही माझ्यावरती का चिडताय? जीवा हा म्हणत असतो, मला ना काही बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे, आणि तो तिकडनं चाललेला असतो. नंदिनी जीवाला मागून हाक मारते आणि म्हणते, जीवा थांबा, हेच चुकतं तुमचं. आपल्यामध्ये प्रेम जरी नवरा बायको म्हणून नसलं ना तरीसुद्धा विश्वास आणि संवाद हा असायला हवा. कारण जिथे विश्वास आणि संवाद येतो ना तिथेच नातं खऱ्या अर्थाने मजबूत होतं. पण आपल्यात ते दोन्हीही नाही आहे. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र जीवा हा तिकडनं निघून जातो. आता जीवा हा निघून गेल्यावर तो विचारच करत नाही की आपण नंदिनीला खूप बोललो, तिला वाईट वाटलं असेल. तो फक्त इतकाच विचार करत असतो की काव्या आज खूप चुकीचं वागली. रागारागात तो गाडीमध्ये बसतो आणि गाडी खूप स्पीडमध्ये चालवत घराच्यापासून खूप लांब निघून जातो. तर दुसरीकडे इतक्या दिवसांनी आता काहीतरी आपल्या मुलांच्या आयुष्यात चांगलं घडतंय, पार्थच्या चेहऱ्यावर हसू आलंय हे बघून मालिनीला आणि विक्रम काकांना खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आता रात्रीचे 2:30 वाजत आलेले असतात. नंदिनी ही जीवाची वाट बघत हॉलमध्ये बसलेली असते. आता 3:30 घड्याळाचा काटा फिरलेला असतो, तरीही नंदिनी जीवाची वाट पाहत असते. जीवा घरीच आलेला नसतो. नंदिनीला आता कळत नसतं की नेमकं जीवा घरी का येत नाही आहे. तर दुसरीकडे जीवा हा जाऊन एका खूप भयान ठिकाणी अंधारात बसलेला असतो, जिथे त्याला दुःख झालं की तो नेहमीच जाऊन बसतो. तर इकडे मात्र आता नंदिनी वाट पाहून पाहून थकते. शेवटी ती खोलीत निघून जाते आणि तिला चक्कर येऊन ती खाली कोसळते. कारण या सेलिब्रेशनच्या नादात तिने काहीही खाल्ले पिल्लेलं नसतं. आता सकाळी 5:30-6 वाजता जीवा घरी आलेला असतो. खोलीत येऊन बघतो तर काय, खोलीत सगळा पसारा तसाच पडला आहे आणि नंदिनी ही खाली पडली. आता हे सगळं बघून जीवाला खूप मोठा धक्का बसतो. जीवा पटकन नंदिनीजवळ येतो आणि नंदिनी अशा नंदिनीला हाका मारतो, पण नंदिनी काहीच रिस्पॉन्स करत नाही. जीवा नंदिनीला उचलतो, बेडवरती ठेवतो आणि मालिनीकडे जाऊन मालिनीला ही गोष्ट सांगतो की नंदिनी चक्कर येऊन पडली आहे. त्याबरोबर मालिनी लगेचच जीवाला सांगते की डॉक्टरांना बोलव. मग मालिनी, विक्रम काका, पार्थ, काव्या सगळेच जण आता जीवाच्या खोलीमध्ये आलेले असतात. सगळा पसारा बघून सगळ्यांना खूप मोठं आश्चर्य वाटतं. डॉक्टर येतात, आता नंदिनीला चेक वगैरे करतात आणि काही नाही, स्ट्रेसमुळे हिला त्रास झाला आहे, बस बाकी काही नाही, फक्त थोडी काळजी घ्या आणि यांना स्ट्रेस येऊ देऊ नका असं सांगतात आणि तिकडनं निघून जातात. आता मात्र इकडे लगेच आई जीवाला विचारते, जीवा काय रे, हा सगळा काय पसारा आहे? तुमच्यात काही भांडण वगैरे झालं का रात्री? त्यावर जीवा काही बोलण्या अगोदर नंदिनीच म्हणते, नाही आई, तसं काही नाही आहे. अहो, मी खोली आवरायला काढत होते ना, म्हणून हा सगळा पसारा झाला, बस बाकी काही नाही. त्यानंतर आराम कर असं म्हणून सगळेच जण तिकडनं निघून जातात. तर आता काव्या नवरा बोलल्यामुळे पार्थ हा खूप जास्त खुश झालेला असतो. फायनली त्याची एवढी मेहनत महिन्याभराची कामी आलेली असते आणि त्यामुळे तो खूप आनंदी असतो. रात्रभर पार्थ झोपलेला नसतो. पार्थला फक्त काव्याने बोललेले शब्दच आठवत असतात. तर दुसरीकडे मात्र आता वसवत्या ही खूप जास्त नाराज असते. वसवत्याला स्वतःचाच राग आलेला असतो, त्यामुळे ती स्वतःच्या खोलीत आदळआपट करायला लागते. तिला वाटत असतं की करायला काय गेले होते आणि होऊन काय बसलं. मला पार्थ आणि काव्यामध्ये भांडण लावायचं होतं, जीवा आणि नंदिनीमध्ये सुद्धा भांडण लावायचं होतं, पण भांडण लागणं तर दूर, तो जीवा त्या नंदिनीची खोलीमध्ये काळजी घेत बसलाय आणि तो पार्थ तर ती काव्या त्याला नवरा काय म्हणाली तर त्याच्यामध्येच हरपून गेलाय. एवढं काय आहे या एका शब्दामध्ये? नाही, काहीही झालं तरी मी या दोघी मुलींचे संसार सुखी होऊन देणार नाही. कारण यांनी माझा संसार, ह्यांनी नाही तर ह्यांच्या बापाने माझा संसार उद्ध्वस्त केला आहे. पण म्हणतात ना, शेवटी आईवडिलांनी करावं आणि लेकरांनी भरावं, तेच होणार. ह्यांच्या बापाने जो गुन्हा केला आहे, जी चूक केली आहे, त्याची शिक्षा यांच्या मुलींना मी मिळवून देणारच. काहीही झालं तरी मी नंदिनी आणि काव्या यांना कधीच संसाराचं सुख मिळू देणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मुलगी रम्याला पार्थबरोबर लग्न करायचं आहे आणि पार्थ तिचाच नवरा बनणार.
मी आयुष्यभर जे भोगलं आहे ते मी माझ्या रम्याला भोगू देणार नाही. मग त्यासाठी अगदी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरीसुद्धा माझी तयारी आहे, असं वसवत त्या ठरवत असते. तर दुसरीकडे आता काव्या ही विचारात हरवलेली असते की नक्की आपण पार्थला नवरा अशी हाक मारली, हे कसं झालं सगळं, का घडलं हे सगळं. तर आता पार्थ हा काव्याकडे आलेला असतो. खरं तर तो खोलीमध्ये तयार व्हायला आलेला असतो, पण त्याचं लक्ष सहज काव्यावरती पडतं आणि त्याच्या लक्षात येतं की काव्य कसल्या तरी गहन विचारात हरवलेली आहे. मग आता काव्याचा मूड हा थोडा बरा केला पाहिजे या विचाराने पार्थ हा काव्याच्या जवळ येतो आणि काव्याला म्हणायला लागतो की काय आज एवढ्या सिरियस मूडमध्ये का उभ्या आहात? काही अभ्यास वगैरे करायचा नाही आहे की इन्स्टिट्यूटला जायचं नाही आहे तुम्हाला? आवरून घ्या, उशीर होईल. त्यावर काव्या म्हणत असते, माझं मी बघेन हो, तुम्ही कशाला येताय? टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, काय काय नाव ठेवलं आहे तुम्ही मला? त्यावर काव्या म्हणते, जाऊ द्या होते. त्यावर पार्थ म्हणतो, मग नाव मी सुद्धा तुम्हाला ठेवलं आहे. त्यावर काव्या म्हणते, काय? त्यावर लगेचच पार्थ सांगतो, नखं काढलेली मांजर, खवणी. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही पार्थवरती चिडायला लागते. त्यावर पार्थ म्हणतो, नाही म्हणजे तुम्ही नॉर्मल आहात. त्यावर काव्या म्हणते, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्ही जर आता माझ्याशी भांडला नसतात ना किंवा गप्प बसला असतात, शांत राहिला असतात, तर उलट मला टेन्शन आलं असतं की बाप रे, काव्या गप्प बसल्या, काव्याने आर्ग्युमेंट केली नाही, तुम्ही शांत राहिला. पण आता तुम्ही माझ्याशी वाद घातला की नाही. आता मला कळलं की तुम्ही एकदम ठणठणीत, व्यवस्थित आणि नॉर्मल आहात. बरं चला, मी ऑफिसला जातो. त्यावर काव्या पार्थकडे येते आणि त्याला म्हणायला लागते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी काय फक्त भांडण करत असते नेहमी? पार्थ, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असं अजिबात नाही आहे. आणि तुम्ही कोणत्या हक्काने मला बोलला तो आत्ता? त्यावर पार्थ काव्याला सांगत असतो, हो भांडण तर तुम्ही सारखं करतच असता. आणि राहिला प्रश्न, मी तुमच्याशी का बोललो? काल ज्या हक्काने तुम्ही नंदिनीला सांगितलं ना की पार्थ माझा नवरा आहे, त्याला सॉरी बोलायचं की नाही ते मी ठरवेन, त्याच हक्काने येऊन मी सुद्धा तुमची मस्करी केली. पण बघा, मी बोललो त्यामुळे तुमचा मूड थोडा चेंज झाला की नाही? ज्या कुठल्या विचारात तुम्ही एवढा वेळ मग्न झाला होतात तो विचार तुमच्या डोक्यातून गेला, बरोबर ना? आता मात्र काव्या गप्प बसलेली असते. तर दुसरीकडे आता जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी सॉरी, माझं चुकलं, मी काल तुझ्यावर चिडायला नको होतं. आता नंदिनी ही जीवाला म्हणायला लागते, जीवा प्लीज, आधी चूक करायची आणि नंतर सॉरी म्हणायचं ही तुमची नेहमीची सवय आहे का? मला वाटलं होतं की पहिल्यांदा तुम्ही ड्रिंक करून आलात ते चुकून झालं, पहिल्यांदा तुम्ही माझ्यावरती उगाच चिडलात ते सुद्धा चुकून झालं. पण आता नेहमी जर हे असंच होणार असेल ना तर मला नाही बोलायचं तुमच्याशी. प्लीज नका बोलायला येऊ माझ्याबरोबर आणि काही एफर्ट्स घेऊ नका यावेळेस मला सॉरी बोलण्यासाठी, कारण नाही माफ करणार मी तुम्हाला. आता हे सगळं आठवल्याच्या नंतर जीवाच्या लक्षात येतं की आपण केवढी मोठी चूक केली. आपण उगाच नंदिनीला बोल लावला. नंदिनीची तर या सगळ्यात काही चूक नव्हती. मग आता जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू आता चिडचिड करू नकोस, प्लीज जरा रिलॅक्स हो, शांत बस. आणि मग जीवाच्या लक्षात आपली चूक आलेली असते आणि नंदिनीबद्दल सिंपतीसुद्धा त्याला वाटलेली असते की बिचारीची काहीही चूक नाही तरी सगळंच सहन तिला करावं लागते. तर दुसरीकडे आता काव्या ही विचार करत असते की बापरे, कसं आहे ते पार्थ देशमुख, माझा मूड नसला तरीसुद्धा माझा मूड कसा चांगला करायचा हे यांना व्यवस्थित कळतं. खरंच ग्रेट. त्याबरोबर आता हळूहळू का होईना पार्थ आणि काव्याची गाडी रुळावर येत चालली आहे. तर आता जीवासुद्धा आपण चुकीचे वागलो या भावनेतून नंदिनीची काळजी घ्यायला सुरुवात करतो आणि काळजीचं रूपांतर हळूहळू मैत्रीतसुद्धा होताना आपल्याला हळू पाहायला मिळणार आहे. तर आता हे सगळं बघून मालिनी आणि विक्रम काका खूप जास्त खुश आहेत, कारण आपल्या मुलांचा संसार जर मार्गी लागतोय तर अर्थातच कुठलेही आईवडील खुश होतीलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिनी काकू ह्यासाठी खुश आहेत की आता काव्या ही सुद्धा पार्थबरोबर चांगलं वागायला लागली आहे, व्यवस्थित बोलायला लागली आहे, त्यांच्यातले भांडणं कमी व्हायला लागली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्या आता घरातल्या सगळ्यांचा सुद्धा आदर करायला लागलेली आहे. तर इकडे हे सगळं सुरू असतानाच काव्याची सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली नसते की कधी तिने पार्थचा स्वीकार केला आणि कधी हळूहळू त्यांची गाडी एवढी छान रुळावर आली आणि मैत्रीचं रूपांतर कसं प्रेमात झालं आणि कसं काव्याने पार्थला नवरा म्हणून एक्सेप्ट केलं. मित्रांनो, आता पार्थ हा माणूस म्हणून खरोखर खूप चांगला आहे, त्यामुळे त्याला नवरा म्हणून एखाद्या मुलीसाठी स्वीकारणं हे खूप अवघड गोष्ट नाही आहे. पण काव्याला हे सगळं जड जातं आहे, कारण तिचं पहिलं प्रेम हे जीवावर होतं आणि जीवासमोर असताना पार्थला नवरा म्हणून बघणं हे तिच्यासाठी खूप अवघड आहे.
तर दुसरीकडे आता जीवासुद्धा नंदिनीबरोबर चांगला वागतोय आणि आता त्यांचीसुद्धा चांगली सगळी सुरुवात झालेली आहे. आता जीवा नंदिनीची काळजी घेतो, तिला वेळेवर मेडिसिन्स देतो, सगळं चांगलं सुरळीत सुरू आहे. पण मित्रांनो, जीवाला सुद्धा नंदिनीला बायको म्हणून एक्सेप्ट करणं थोडं अवघडच गेलं, कारण त्याचंही प्रेम हे काव्यावर होतं. जेव्हा जेव्हा तो नंदिनीच्या क्लोज येतो तेव्हा तेव्हा त्याला काव्याची आठवण येते आणि त्यामुळे जीवा पटकन चिडतो, पॅनिक होतो, हायपर होतो आणि मग एवढं सगळं चांगलं जे जुळून आलेलं असतं ते वाया जातं. पण आता हळूहळू जीवाच्या मनातून काव्या ही कमी होत आलेली आहे, कारण त्याच्या स्वतःच्या समोर काव्याने पार्थला नवरा अशी हाक मारली आहे. त्यामुळे आता हळूहळू जीवाच्या मनातून काव्या कमी होत आली आहे. तर आता काव्याच्या मनातून सुद्धा जीवाचं स्थान हे कमी झालेलं आहे आणि आता पार्थ हा तिच्या आयुष्यात महत्त्वाचा व्यक्ती बनलेला आहे. ते म्हणतात ना, समवन स्पेशल, तसंच काहीतरी. तर आता हळूहळू का होईना पण चला, यांच्या नात्यांना सुरुवात तर झाली काहीतरी बहाण्याने. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर आजची ही जी काही सेलिब्रेशन पार्टी होती ती एका अर्थी वाया गेलेली नाही आहे. तिच्यामुळे काहीतरी चांगलं आउटपुट या ठिकाणी आपल्याला मिळालेलं दिसतं. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार की आता पुढे जाऊन वसुहत्याला ही गोष्ट कशी कळणार की जीवा आणि काव्य एकमेकांवर प्रेम करत होते आणि ज्या वेळेस ही गोष्ट म्हणजेच आयतं कोलीत वसुहत्याच्या हातामध्ये सापडणार त्यावेळेस वसुहत्या आणि रम्या ह्या दोघी मिळून ह्या कोलिताचा म्हणजेच या गोष्टीचा कसा वापर करणार. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुमची कोणती जोडी आवडती आहे, म्हणजेच नंदिनी आणि जीवा की पार्थ आणि काव्या, ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.